सजीवांच्या वर्गीकरणानुसार पेशींचे दोन मुख्य प्रकार पडतात: आदिकेंद्रकी प्रोकॅरियोटिक आणि दृश्यकेंद्रकी यूकॅरियोटिक. या दोघांमधील मुख्य फरक खालीलप्रमाणे आहे. 1. आदिकेंद्रकी पेशी प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रो म्हणजे प्राथमिक आणि कॅरियॉन म्हणजे केंद्रक. या पेशी अत्यंत साध्या आणि आकाराने लहान असतात. केंद्रक यामध्ये स्पष्ट केंद्रक नसते. जनुकीय पदार्थ डीएनए पेशीद्रव्यात मोकळ्या स्वरूपात असतो, ज्याला न्यूक्लिओइड म्हणतात. अंगके यात आवरणे असलेली अंगके. उदा. तंतुकणिका गोल्गी काय नसतात. आकार या पेशी साधारणपणे 1 ते 10 μm इतक्या लहान असतात. उदाहरण: जीवाणू, बॅक्टेरिया आणि नीलहरित शेवाळ. 2. दृश्यकेंद्रकी पेशी यूकॅरियोटिक सेल्स. ईयू म्हणजे सुविकसित आणि कॅरियॉन म्हणजे केंद्रक. या पेशी अधिक जटिल आणि आकाराने मोठ्या असतात. केंद्रक यामध्ये स्पष्ट आणि आवरणयुक्त केंद्रक असते, ज्यामध्ये डीएनए सुरक्षित असतो. अंगके यात सर्व महत्त्वाची अंगके, तंतुकणिका, हरितलवके, अंतर्द्रव्य जालिका असतात. आकार या पेशी साधारणपणे 5 ते 100 μm इतक्या मोठ्या असतात. उदाहरण: वनस्पती, प्राणी, कवक, फंगी आणि अमिबा. दोन्हीमधील मुख्य फरक: 2 सृष्टी वर्गीकरण टू किंगडम क्लासिफिकेशन ही सजीवांच्या वर्गीकरणाची सर्वात जुनी आणि प्राथमिक पद्धत आहे. ही पद्धत 18व्या शतकात स्वीडिश शास्त्रज्ञ कॅरोलस लिनियस यांनी 1735 मध्ये मांडली होती. लिनियस यांनी त्या काळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्व सजीवांना त्यांच्या हालचाली आणि पोषण पद्धतीनुसार 2 मुख्य गटांत विभागले. 1. सृष्टी वनस्पती किंगडम प्लांटे. या गटात अशा सजीवांचा समावेश करण्यात आला जे एका जागी स्थिर असतात आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वैशिष्ट्ये: पेशींमध्ये पेशीभित्तिका सेल वॉल असते. हालचाल करू शकत नाहीत. प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. ऑटोट्रॉफिक. उदाहरणे: वृक्ष, झुडपे, गवत, शेवाळ आणि कवक. फंगी त्यावेळी कवकांना वनस्पती मानले जाई. 2. सृष्टी प्राणी किंगडम अॅनिमालिया. या गटात अशा सजीवांचा समावेश करण्यात आला जे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात. वैशिष्ट्ये: पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते. हालचाल करू शकतात. अन्नाचे भक्षण करतात. हेटेरोट्रॉफिक. उदाहरणे: प्राणी, पक्षी, कीटक, मासे आणि काही एकपेशीय सजीव. उदा. अमिबा. 2. सृष्टी वर्गीकरणातील त्रुटी ड्रॉबॅक्स. जसजसा विज्ञानाचा विकास झाला आणि सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला तसतसे या पद्धतीतील दोष समोर आले. 1. कवक फंगी कवकांना वनस्पती गटात ठेवले होते, पण ते प्रकाश संश्लेषण करत नाहीत. त्यांचे पोषण मृतोपजीवी सॅप्रोफिटिक असते. 2. एकपेशीय सजीव अमिबा आणि काही जीवाणूंचे वर्गीकरण करणे कठीण झाले. 3. युग्लेना हा असा सजीव आहे ज्याच्यात वनस्पतींसारखे हरितलवक आहेत, पण तो प्राण्यांसारखी हालचालही करतो. त्याला कोणत्या गटात ठेवायचे हा मोठा प्रश्न होता. 4. आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. या पद्धतीत प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक पेशींमधील फरक विचारात घेतला नव्हता. 3 सृष्टी 3 किंगडम क्लासिफिकेशन ही पद्धत 1866 मध्ये जर्मन जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट हेकेल यांनी मांडली होती. लिनियस यांच्या 2 सृष्टी वर्गीकरणात सूक्ष्मजीवांचे स्थान निश्चित नव्हते. हा अडथळा दूर करण्यासाठी हेकेल यांनी 3ऱ्या सृष्टीची भर घातली. हेकेलची 3 सृष्टी वर्गीकरण पद्धत. हेकेल यांनी सजीवांना त्यांच्या रचनेतील गुंतागुंतीनुसार खालील 3 गटांत विभागले. 1. सृष्टी प्रोटिस्टा किंगडम प्रोटिस्टा. हा हेकेल यांनी जोडलेला नवीन गट होता. ज्या सजीवांची रचना वनस्पती किंवा प्राण्यांशी पूर्णपणे जुळत नव्हती त्यांना यात स्थान दिले गेले. वैशिष्ट्ये: प्रामुख्याने एकपेशीय युनिसेल्युलर सजीव. उदाहरणे: अमिबा, जीवाणू, बॅक्टेरिया, शेवाळ, कवक, फंगी आणि प्रोटोझोआ. टीप: त्यावेळी जीवाणूंना वेगळ्या गटात न ठेवता प्रोटिस्टामध्येच ठेवले होते. 2. सृष्टी वनस्पती किंगडम प्लांटे. वैशिष्ट्ये: बहुपेशीय सजीव जे प्रकाशसंश्लेषण करून स्वतःचे अन्न तयार करतात. उदाहरणे: शेवाळ, बहुपेशीय, नेचे, सपुष्प आणि अपुष्प वनस्पती. 3. सृष्टी प्राणी किंगडम अॅनिमालिया. वैशिष्ट्ये: बहुपेशीय सजीव जे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात आणि हालचाल करू शकतात. उदाहरणे: सर्व पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राणी. या पद्धतीचे महत्त्व आणि त्रुटी. महत्त्व: हेकेल यांनी पहिल्यांदाच एकपेशीय सूक्ष्मजीवांसाठी स्वतंत्र प्रोटिस्टा गट तयार केला, ज्यामुळे वर्गीकरण अधिक अचूक झाले. त्रुटी:
ड्रॉबॅक्स 1. आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक यात केंद्रक असलेल्या आणि केंद्रक नसलेल्या पेशींचे मिश्रण प्रोटिस्टामध्येच केले होते. 2. कवक फंगी. कवकांचे पोषण वनस्पतींपेक्षा वेगळे असते, तरीही त्यांना योग्य स्थान मिळाले नव्हते. पुढचा प्रवास. जीवशास्त्रातील वर्गीकरणाच्या इतिहासात हर्बर्ट कोपलँड यांनी 1956 मध्ये 4 सृष्टी 4 किंगडम सिस्टम वर्गीकरण पद्धत मांडली. त्यांनी अर्न्स्ट हेकेल यांच्या 3 सृष्टी पद्धतीमध्ये सुधारणा करून मोनेरा ही नवीन सृष्टी जोडली. खाली या 4 सृष्टींची सविस्तर माहिती दिली आहे. 1. सृष्टी मोनेरा, किंगडम मोनेरा. या सृष्टीमध्ये सर्व आदिम केंद्रकी, प्रोकॅरियोटिक आणि एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. वैशिष्ट्ये. यांच्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक, न्यूक्लियस आणि पटलबद्ध पेशीअंगके नसतात. उदाहरणे: सर्व प्रकारचे जीवाणू, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, नीलहरित शैवाल. 2. सृष्टी प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. यामध्ये दृश्यकेंद्रकी, यूकॅरियोटिक पण एकपेशीय असलेल्या सजीवांचा समावेश होतो. वैशिष्ट्ये. यांच्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक असते. हे सजीव स्वयंपोषी किंवा परपोपी असू शकतात. उदाहरणे: अमीबा, पॅरामेशियम युग्लिना. 3. सृष्टी वनस्पती, किंगडम प्लांटे. यामध्ये सर्व बहुपेशीय आणि प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सजीवांचा समावेश होतो. वैशिष्ट्ये. या पेशींना पेशीभित्तिका सेल वॉल असते. हे स्वयंपोषी असतात, कारण ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणे: सर्व हिरव्या वनस्पती, झाडे, झुडपे. 4. सृष्टी प्राणी, किंगडम ॲनिमालिया. यामध्ये सर्व बहुपेशीय आणि परपोपी सजीवांचा समावेश होतो. वैशिष्ट्ये. यांच्या पेशींना पेशीभित्तिका नसते. हे अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. उदाहरणे: कीटक, मासे, पक्षी आणि मानव. रॉबर्ट विटेकर यांनी 1969 मध्ये मांडलेली 5 सृष्टी 5 किंगडम सिस्टम ही पद्धत आजही विज्ञानात सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यांनी वनस्पती सृष्टीमधून कवके फंगी वेगळी काढली, कारण कवके स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. ती परपोपी असतात, तर वनस्पती स्वयंपोषी असतात. येथे 5 सृष्टींची सविस्तर माहिती दिली आहे. विटेकर यांनी वापरलेले निकष क्रायटेरिया: पेशीची जटिलता, आदिम केंद्रकी की दृश्यकेंद्रकी. 2. सजीवांची जटिलता, एकपेशीय की बहुपेशीय. 3. पोषणाचे प्रकार, प्रकाश संश्लेषण, वनस्पती, शोषण, कवके की भक्षण, प्राणी. 5 सृष्टी द 5 किंगडम्स. 1. सृष्टी मोनेरा, किंगडम मोनेरा. सर्व प्रकारचे जीवाणू. हे एकपेशीय आणि आदिम केंद्रकी प्रोकॅरियोटिक असतात. 2. सृष्टी प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. अमीबा, पॅरामेशियम सारखे एकपेशीय सजीव. हे दृश्यकेंद्रकी यूकॅरियोटिक असतात. 3. सृष्टी कवके, किंगडम फंगी. नवीन जोडलेली सृष्टी. वैशिष्ट्ये. हे सजीव बहुपेशीय आणि परपोपी सॅप्रोफिटिक असतात. ते मृत कार्बनी पदार्थांवर जगतात. उदाहरण: भूछत्र, मशरूम, बुरशी, म्युकॉर, ईस्ट. त्यांच्या पेशीभित्तिका कायटिन, चिटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेल्या असतात. 4. सृष्टी वनस्पती, किंगडम प्लांटे. सर्व हिरव्या वनस्पती ज्या प्रकाश संश्लेषण करतात. हे स्वयंपोषी आणि बहुपेशीय असतात. 5. सृष्टी प्राणी, किंगडम ॲनिमालिया. सर्व प्रकारचे प्राणी आणि मानव. यांच्या पेशींना पेशीभित्तिका नसते आणि हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात.